ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण वास्तुशास्त्र आणि पैसा या विषयावरती चर्चा करतोय. आपल्याकडे आलेले आहेत वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर सर. आपण पैशाचं स्थान बघितलं, किती महत्वाचं आहे पैसा ते पण बघितलं. तर पैशाच्या दृष्टिकोनातून हे तुम्हाला विचारायचं आहे की माणसाला एखाद्या धनवान बनवणं किंवा अगदी भिकारी बनवणं, दोन्हीमध्ये काय वाटा आहे वास्तूचा? बघा आता हा फार महत्वाचा प्रश्न अनुश्री तुम्ही विचारलाय. खूप मजेशीर प्रश्न आहे. माणसाच्या जीवनामध्ये माणसाला धनवान करोडपती बनवणं आणि रोडपती बनवणं यात वास्तुशास्त्राचा वाटा तर आहेच, पण त्याबरोबर हुकूम वास्तुशास्त्र आणि मन हा भाग आपण पूर्वी बघितलाय. त्याबरोबर वास्तुशास्त्र आणि वर्तन हा भाग आपण बघितलाय. त्याचबरोबर वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र हेही माग आपण बघितलंय. नुसता एकाच गोष्टीचा वाटा नसतो माणसाच्या धनवान किंवा भिकारी होण्यामागं. जसं वास्तू वाटेकरी असते तसं त्याचं ज्योतिष, त्याची पत्रिकाही असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं कर्तृत्व असतं. मी एखाद्याला सांगितलं की बाबा रे तुझ्या पत्रिकेमध्ये गजलक्ष्मी योग आहे आणि तू करोडपती होणार आहे, दुसऱ्या दिवशी डोक्यावरनं पांघरून घेऊन जर महिनाभर झोपला तर कुठनं पैसे मिळणार आहेत त्याला? खरंय. ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र हे फक्त पथदर्शक आहे. त्यांनी फक्त दाखवायचा मार्ग. म्हणजे एखादा मुलगा 10वी झालाय आणि त्याला विचारायचं की मी कुठला मार्ग निवडू, मला असे 4 मार्ग दिसत आहेत. तर अशा वेळेस चांगल्या ज्योतिषाने उगाच फापट पसारा नाही तर त्या ज्योतिषाचा कार्ट शिकलेलं नसतं म्हणून तो या कार्टालाही वेगळंच सांगतो काहीतरी. ज्योतिषाची मेंटॅलिटी पण महत्वाची असते. त्यासाठी मी नेहमी म्हणतो की ज्योतिषी हा वेल सेट असावा स्वतः पहिल्यांदा. तो स्वतः जर का आपला विषय पैशाने म्हणून सांगतो, जर तो स्वतः भिकारी असेल तर त्याची मनोप्रवृत्ती पण तशीच असते. त्यामुळे तो जर सेट असेल तर त्याची विचार करण्याची प्रवृत्ती तशीच असते. म्हणून कोणताही वास्तुतज्ञ किंवा ज्योतिषी निवडताना त्याची आधी सेटलमेंट बघा. नाहीतर गंमत अशी असते की स्वतः उपाशी आणि भुकेचं महत्व सांगतोय, स्वतः दरिद्री आणि पैशाचं महत्व सांगतोय. तर हा भाग गौण आहे. या सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की तुमचं कर्तृत्व महत्वाचं आहे. बरीच लोक ज्या वेळेस रस्त्यावर येतात, भिकेला लागतात, त्यावेळेस जर आपण बघितलं तर ज्यांना झटपट श्रीमंत व्हायचंय अशी लोक आणि जी लोक लोकांना फसवतात अशी लोक नक्की रस्त्यावर येतात. आज नाही तर उद्या. तुम्ही म्हणाला असं कसं, अमुक लोक आहेत, शूटर्स आहेत, स्मगलर्स आहेत, मोठमोठे राजकारणी असतील, मग हे तर लोकांना फसवतात, मग हे करतात ते करतात. पण जर तुम्ही नीट बघितलं तर त्यांच्या कर्तृत्वामागं त्यांच्या पापाबरोबर त्यांच्या पुण्याईचा वाटा पण असतो. बरोबर. कोणताही वाईट वागणारा माणूस 24 तास 12 महिने वाईट वागत नसतो. तो त्याच्यासाठी, तो मानव धर्मासाठी त्याचं कार्य करत असतो. काही ना काहीतरी त्याचं चालू असतं. थोडक्यात काय की कर्तृत्व हे माणसाला अधोगतीकडे किंवा प्रगतीकडे नेण्याचं फार मोठं गणित आहे. आणि ती अधोगती, ती प्रगतीची मानसिकता तुमच्या पत्रिकेतल्या ग्रहांमुळे तुम्हाला आणि तुमच्या गृहामुळं तुमच्या प्रवृत्तीमध्ये बदल करण्यास कारणीभूत ठरतं. उदाहरणार्थ तुमचं जर एखादं घर आहे किंवा ते छान तुम्ही इंटिरियर केलेलं आहे, त्याला फार छान कलर फील दिलेला आहे, सुंदरसे पडदे टाकलेले आहेत, त्या घरामध्ये तुम्हाला खूप उत्साह आनंद वाटतो. आणि जर एखादं घर खूप अंधारी घाण असेल तर त्या घरात जायचा जीव होत नाही, अर्थात रात्री झोप येत नाही, सकाळी कामाची इच्छा होत नाही. यावर हुकूम तुम्ही जर व्यावसायिक असाल, तुम्ही एखाद्या सुंदर जागेमध्ये गेलात, त्या ठिकाणी सुंदरचं ऑफिस तुम्ही जरी केलं, भले टुमदार केलं, तर तिथं तुम्हाला काम करण्याची क्षमता वाढते, विचार तसेच केले जातात, त्यावर हुकूम कृती केली जाते आणि त्यावर हुकूम तुम्हाला फायदे होऊ लागतात. वास्तुशास्त्र, मन, ज्योतिषशास्त्र आणि तुमचं कर्तृत्व या सगळ्या गोष्टींची जोड जेव्हा असते तेव्हा असा माणूस यशस्वी होतो. नक्कीच. आपण पुढचा प्रश्न घेऊया. आपल्यासोबत आरती आहेत रत्नागिरीवरनं. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हा, मी तो आरती गाणेकर बोलते रत्नागिरीहून. तर नमस्कार. बोला. मला असा प्रश्न विचारायचा होता की आमची स्वतःची वास्तू मुंबईमध्ये आहे, परंतु माझ्या मित्रांच्या जॉबच्या कारणाने आम्ही आता रत्नागिरीत राहतोय. तर आपली रेंटल जे हाऊस असतं तर ते तुमच्या हेल्थवर आणि तुमच्या करिअरवर अफेक्ट करतं का? कारण गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून मी सतत आजारी आहे आणि इंटरव्ह्यूला वगैरे जाण्याचा प्रयत्न करते, पण काही ना काही कारणाने ते मी शक्य होत नाहीये. आरतीताई, अगं तुझी रास कुठली आहे बाळा? माझी रास तुळ रास आहे. आणि आता तुझ्या घरामध्ये राहती बाळा, ते घर कुठल्या दिशेला तोंड करू नये? पूर्व पश्चिम दरवाजा. स्वयंपाक करताना तोंड कुठं होतं? ऐकून यायला. स्वयंपाक करताना तोंड कुठं होतं? पश्चिमेला होतं. ठीक आहे, तुझं उत्तर देतो बेटा. आरतीचा प्रश्न समजला. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा काय ऐकलं आपण? तिची रास तूळ आहे आणि तूळ राशीला सध्या 7.5 सुरू आहे आणि 7.5 असल्यामुळं गेल्या 5 वर्षापासून तुला बऱ्यापैकी त्रास आहेत. त्यामुळं शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास होण्यामागं कारणीभूत वास्तूच असते आणि ग्रह असतात. त्यावर हुकूम 7.5चे उपाय तू कर, तुला बाळा निश्चित फायदा होईल. आणि हा जो प्रश्न आरतीताई विचारलाय
की भाड्याची वास्तू माणसाच्या जीवनावर परिणाम करते का? तर हो, करते. कारण उदाहरणार्थ की एखादी साडी आहे समजा तुमच्या आईने छानशी घेतली आणि तुम्ही म्हटला की नाही मी आज ती घालणार आहे अंगावर, आणि तुम्ही आईकडनं साडी आणली आणि चुकून त्याच्यामध्ये जर आपण खाजेची पावडर टाकलेली असेल तर ती साडी आरतीताईने घातली तर आरतीताईच्या अंगाला सुद्धा खास सुटणार आहे. याचाच अर्थ असा आहे की ती गोष्ट ज्यावेळेस त्या ठिकाणी ती व्यक्ती राहते तेव्हा त्या व्यक्तीला ती भोगावी लागते. पण त्या बदल्यात तुम्ही जे भाडं देतात त्या प्रमाणात त्या वास्तू मालकाला सुद्धा त्याचे परिणाम हे निश्चित भोगावे लागतात. पण तुमच्या बाबतीत वास्तूपेक्षाही तुमची 7.5 अधिक कारणीभूत असेल असं वाटतं, आणि त्यासाठी आरतीताई तुम्ही शनी महाराजांची सेवा करायला पाहिजे. 7.5 जे उपाय आहेत ते करा, तुम्हाला चांगला फायदा होईल. नक्कीच. तर वास्तुशास्त्र आणि पैसा या विषयावरची चर्चा अशीच सुरू राहणार आहे. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.